स्वागत आहे तुमचं फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 5 मध्ये। बघा, आपण इथून मागच्या व्हिडिओमध्ये आय, यू, ही, सी, इट यांचा वापर बघितला। आज बघणार आहोत माय, युअर, हिज, हर आणि इट्स यांचा वापर। बघा, आय म्हणजे मी आणि माय म्हणजे माझं, मी माझं। यू म्हणजे तू, युअर म्हणजे तुझं, तू तुझं। यू म्हणजे तू, युअर म्हणजे तुमचं, तुम्ही तुमचं। आपण तू आणि तुम्हीसाठी या दोन्हींसाठी पण यूज वापरतो। ही म्हणजे तो, हिज म्हणजे त्याचं त्याचे, तो त्याचं त्याचे। शी म्हणजे ती, हर म्हणजे तिचं तिचे, ती तिचं तिचे। इट म्हणजे ते आणि इट्स म्हणजे त्याचा तिचा, ते त्याचा तिचा। बघा, आता आपण वाक्य बघणार आहोत। मी शिक्षक आहे। आय एम अ टीचर। माझी आई शिक्षिका आहे। माय मदर इज अ टीचर। मी आणि माझी। या ठिकाणी बघा, अ टीचर का बरं वापरलेलं आहे हे तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल। आय एम अ टीचर, माय मदर इज अ टीचर। माय मदर म्हणजे एकटी आहे त्यामुळे क्रियापद आलेलं आहे इज। माय मदर इज अ टीचर। बघा, मी नेहा आहे आणि माझं नाव नेहा आहे। मी नेहा आहे, मी आहे साठी आय एम आणि नेहा, आय एम नेहा। माझं नाव नेहा आहे। माय नेम इज नेहा, माय नेम इज नेहा। बघितलं आई आणि मायचा उपयोग कसा केला जातो। आता बघूयात यूचा उपयोग। तू प्राची आहे, तुझं नाव प्राची आहे। तू प्राची आहे, तू साठी यू, आहे साठी आर, यू आर प्राची। तुझं नाव प्राची आहे, तुझं वरती बघितलेलं आहे, तुझं साठी आपण युअर वापरतो। युअर नेम इज प्राची, युअर नेम इज प्राची। तो खेळाडू आहे, तो साठी ही, आहे साठी इज, ही इज अ प्लेयर, ही इज अ प्लेयर। तो खेळाडू आहे, त्याचे मित्र खेळाडू आहेत, त्याचे साठी हिज, मित्रसाठी फ्रेंड्स, त्याचे मित्र हिज फ्रेंड्स आर प्लेयर्स। या ठिकाणी बघा, आर का बरं वापरलेला आहे, कारण खेळाडू अनेक आहेत त्यामुळे हे अनेक वचनी आहे, त्यामुळे येथे आर वापरलेला आहे। हिज फ्रेंड्स आर प्लेयर्स, अनेक खेळाडू आहेत त्यामुळे प्लेयर्स, आणि इथे एकटाच खेळाडू आहे तो त्यामुळे अ प्लेयर। त्याचे मित्र खेळाडू आहेत, हिज फ्रेंड्स आर प्लेयर्स। ती डॉक्टर आहे, शी इज अ डॉक्टर, ती आहे शी इज अ डॉक्टर। तिची बहीण डॉक्टर आहे, तिची साठी आपण वरती बघितलेलं आहे शी, हर, ती, तिची, तिचे, तिचं, त्यामुळे तिची बहीण हर सिस्टर इज अ डॉक्टर, हर सिस्टर इज अ डॉक्टर। आता बघा, ते एक फूल आहे, इट इज अ फ्लावर। आपण इटचा वापर व्यक्तींसोबत करत नाही, जसे की मुलगा मुलगी असेल त्यापुढे त्यांच्या अगोदर आपण इट वापरत नाही, त्यामुळे इटचा वापर आपण पक्षी, प्राणी, फुले किंवा एखाद्या वस्तूंपुढे आपण इटचा वापर करतो। त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत इट इज अ डॉक्टर, ते डॉक्टर आहेत असं, त्यामुळे इटचा वापर आपण व्यक्तींच्या नावापुढे करायचा नाही। ते एक फूल आहे, इट इज अ फ्लावर।
ते एक फूल आहे, त्याच्या पाकळ्या खूप सुंदर आहेत. इट्स पेटल्स आर व्हेरी ब्युटिफुल. पेटल्स म्हणजे पाकळ्या, इट्स म्हणजे त्याच्या. इट्स पेटल्स आर व्हेरी ब्युटिफुल. इथे बघा, तुम्ही वकील आहात. तुम्ही साठी यू, आहात साठी आर. तुम्ही आहात, यू आर कोण? वकील, वकीलसाठी लॉयर. यू आर अ लॉयर. यू आर अ लॉयर. तुमचा भाऊ वकील आहे. येथे तुम्ही वकील आहात, तुमचा भाऊ वकील आहे. तुमचा त्यासाठी युअर. भाऊ म्हणजे ब्रदर. युअर ब्रदर इज अ लॉयर. युअर ब्रदर इज अ लॉयर. तुम्ही तुमचा, यू युअर. इट ते त्याच्या, इट इट्स ती तिची, शी हर तो त्याचे, ही हिज, तू तुझं, यू युअर, मी माझं, आय आणि माय. आता बघा, हे आहे होकारार्थी वाक्य. मी शिक्षक आहे. या ठिकाणी जर आपल्याला असं म्हणायचं असेल मी शिक्षक नाही, तर असं होईल आय ॲम. आय ॲम नंतर येथे येईल नॉट. आय ॲम नॉट अ टीचर. मी शिक्षक नाही. माझी आई शिक्षक नाही. इथे आहे माझी आई शिक्षक आहे. माझी आई शिक्षक नाही, त्यासाठी माय मदर इज. इज नंतर येईल नॉट. माय मदर इज नॉट अ टीचर. अशाच प्रकारे हे सर्व वाक्य तुम्ही नकारार्थी सुद्धा बनवू शकता. फक्त करता, वाक्याचा करता आणि त्यानंतर असतं हेल्पिंग वर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापदानंतर नॉट वापरायचं. त्यामुळे वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी बनतं. याचा डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मागच्या व्हिडिओ बघा. त्यामध्ये मी होकारार्थी वाक्य, त्याचं नकारार्थी वाक्य कसं बनवायचं आणि त्याच वाक्याचा प्रश्न कसा बनवायचा ते देखील सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे हे आहे मी शिक्षक आहे. हे आहे वर्तमान काळातील वाक्य. आणि जर आपल्याला हेच वाक्य भूतकाळामध्ये बनवायचं असेल तर मी शिक्षक होतो. मी शिक्षक होतो यासाठी मी साठी आय, होतोसाठी ऑज. मग या ठिकाणी असं वाक्य होईल आय ऑज अ टीचर. तसेच तो खेळाडू आहे. तो खेळाडू होता. ही ऑज अ प्लेयर. फक्त इजच्या जागी ऑज येईल. आपल्याला माहीत आहे वर्तमान काळामध्ये आपण ॲम, इज आणि आरचा वापर करतो. भूतकाळ असेल तर ऑज आणि वर. ऑज आपण एकवचनी करता असेल त्यापुढे ऑज वापरतो आणि वर आपण अनेकवचनी करता असेल त्यापुढे वर वापरतो. जसे की आय ऑज, ही ऑज, सी ऑज, इट ऑज. त्यानंतर वी वर, दे वर हे आहेत अनेकवचनी करते, त्यामुळे वी पुढे वर आणि दे पुढे सुद्धा वर. तुम्हाला जर भूतकाळातील वाक्य कशी बनवायची तसेच भविष्यकाळामधील वाक्य कशी बनवायची हे जर बघायचं असेल तर डे 4 हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्यामध्ये मी शिक्षक आहे. आय ॲम अ टीचर. मी शिक्षक होतो. आय ऑज अ टीचर. आणि भविष्यकाळामध्ये असं होईल मी शिक्षक असेल, त्यामुळे आय विल बी अ टीचर. डे 4मध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे. भूतकाळातील वाक्य, भविष्यकाळातील वाक्य, वर्तमान काळातील वाक्य, तसेच होकारार्थी वाक्य बनवायची. त्या होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य कसं बनवायचं, तसेच त्या वाक्यांचा प्रश्न कसा बनवायचा हे आपण सगळं डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आपण स्टेप बाय स्टेप पुढे जात आहोत. अगदी बेसिकपासून इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. सरावासाठी तुम्ही येथे मी शिक्षक आहे, शिक्षकसाठी टीचर, तसेच लॉयर, डॉक्टर, फार्मर असे वेगळे प्रोफेशन घेऊन तुम्ही वाक्य बनवू शकता. येथे माझी आई शिक्षिका आहे. या ठिकाणी माझा भाऊ शिक्षक आहे, माझी बहीण शिक्षक आहे, माझे वडील शिक्षक आहेत, माझा मित्र शिक्षक आहे. अशा प्रकारे तुम्ही मदरऐवजी फादर, ब्रदर, सिस्टर, फ्रेंड्स अशा प्रकारे वाक्यामध्ये त्यांचा उपयोग करून वाक्य बनवू शकता.
तसे हे उकारार्थी आहे तर नकारार्थीसुद्धा वाक्य बनवू शकता. त्यासाठी फक्त वाक्याच्या क्रियापदानंतर नॉट वापरायचा आहे. वाक्याच्या ॲम हे आहे हेल्पिंग वर्ब म्हणजेच क्रियापद. क्रियापदानंतर नॉट वापरल्यामुळे वाक्य नकारार्थी होतं. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.